गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः। नमः प्रकृतिभद्राय नियता प्रणता स्मता सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। हरि ओम। दशमीच्या दिवशी अंबानी गे सिमोल्लंघनी हो। सिंहारूढ करी दारुण शस्त्रे अंबे त्वा घेऊन हो। शुंभ निशुंभा राक्षसा किती मारिसी रण हो। विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदो कारे गर्जती काय महिमावर तिचा हो। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो। समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराजांनी भगवतेच्या नवरात्राची आरती केलेली आहे। रोज आपण त्या तिथीचा चरण पाहतो। आज आता नवमी आणि दशमी एकत्र येत आहे। आणि त्यामुळे दशमीला भगवतीने जे रूप धारण केलं ते विजयादशमीच केलेलं आहे, म्हणजे विजया देवीचं रूप आहे। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तस्य श्री विजयोर्भूतिर्ध्रुवा नितिर्मम। जिथे योगेश्वर कृष्ण आहे, धनुर्धर पार्थ आहे, तिथे विजय निश्चित आहे। अचल नीती आहे असं माझं मत आहे, हे संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं, हे आपल्या लक्षात येईल। आजच्या या तिथीला विजयादशमी तीथ असं म्हणतात। विजया ही एक जगदंबेची शक्ती आहे। ती कशी प्रकट होते, कुठे असते? ज्या बाजूला श्रीकृष्ण आहे म्हणजेच परमात्मा शक्ती आहे, तेथे जीव अचल नीती संपन्न अर्जुन आहे, तिथे विजय हा निश्चित आहे। आजच्या दिवसाचा विजय मुहूर्त जो होता तो दुपारी 2:17 पासून
3 पर्यंत होतात. काल असं आपण बघितलं, सरस्वती अमूर्त आहे, पण ती जाणीवेच्या शक्तीने मनुष्याला समजू शकते. तशी विजयाशक्ती ही जाणीवेने प्रगट होणारी अशी दृष्टादृष्ट दोन्हीतही असणारी ही शक्ती आहे. वास्तविक यामध्ये एक महत्वाचा भाग आहे, आणि तो म्हणजे विजयाशक्ती ही परमात्म्याची शक्ती आहे. जीवाच्या ठिकाणी अचल श्रद्धा, नीती संपन्नता, सद्भाव, सदाचार हे व्यक्त होत असताना ते व्यक्त होत असतं. देवी भागवतामध्ये नारायण ऋषी आणि नारद यांचा संवाद आलेला आहे. त्यामध्ये जो विचार मांडला गेला तो अत्यंत महत्वाचा आणि श्रेष्ठ आहे. प्रकृतीरूपी सृष्टीवर ती आदिमाता 5 रूपामध्ये प्रगट झाली. दुर्गा, राधा, लक्ष्मी, सरस्वती आणि सावित्री ही तिची जी 5 मुख्य रूप आहेत. प्रथम प्रकृतीचं लक्षण त्यांनी सांगितलं. प्रकृष्टा म्हणजे प्रकृती. या शब्दातील प्र शब्द हा प्रकृष्ठाचा बोध करून देत, तर कृती शब्द कृष्ट शब्दाचा बोध करून सृष्टीचं ज्ञान देत असतो. प्र शब्द हा सत्वगुण दर्शक आहे, कृ शब्द रजोगुण दर्शक आहे, आणि ती शब्द हा तामस गुण दर्शक आहे. या प्रकाराने प्रकृती शब्दातून सत्व, रज आणि तम याचा मेळ घातलेला दिसतो. प्रकृती हे भगवतीचं रूप आहे. माया हे आवरण आणि विक्षेप दोन त्या ठिकाणी गोष्टींनी संपन्न आहे. म्हणूनच तिला प्रकृती असं म्हणतात. प्रकृतीमध्ये प शब्द बोधात्मक आहे, तर कृती शब्द उत्पत्ती दर्शक आहे. तेव्हा सृष्टी उत्पन्न करण्यासाठी ही प्रकृती म्हणते परमात्मा एका बाजूला अव्यक्त, दुसरीकडे व्यक्त आहे. म्हणजे अर्धा पुरुष अर्धा स्त्री, स्त्री ही मात्र सृजनशील आहे. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये दहन शक्ती आहे, ती वेगळी काढता येत नाही, तसं श्रीकृष्ण परमात्मा ज्या बाजूला आहे तिथे ईशकृपा इच्छा झाली तर विजयाशक्ती वेगळी काढता येत नाही. अशी विजयाशक्ती देवता स्वरूप आहे. काही वेळेला असं दिसतं
संतोष, समाधान, आनंद, तृप्ती या रूपामध्ये ती खरी बसलेली आहे. तेव्हा नारायण म्हणतात सर्व ब्रह्ममय आहे. जे त्रिकाला बाधित आहे ते नित्य आहे. स्वतःच्या इच्छामय असा जो श्रीकृष्ण आहे तो सृष्टी उत्पन्न स्वतःच्या इच्छेने करत असतो आणि म्हणूनच सर्वाची नियामक शक्ती ही मूळ प्रकृती आणि तात्काळ प्रगट करतो ही परमात्म्याची आज्ञेने सृष्टीच्या कर्माचा भेद करणारी माय 5 रूपात व्यक्त होते, कारण भक्तावर अनुग्रह करण्यासाठी ती प्रगट होत असते. प्रथम ती दुर्गा रूप आहे, म्हणजे ब्रह्मा, सरस्वती, विष्णू, वैष्णवी, महेश, शिव, पार्वती शक्तीने सर्वत्र सृष्टीमध्ये कार्यरत राहिले. ही शक्ती ही ईश्वराची नित्य शक्ती आहे. ही शक्ती या विश्वामध्ये बुद्धी, निद्रा, क्षुधा, तृषा, छाया रूपानी आहे. तशीच ती आळस, संकट, कंटाळा, तंद्रा याही अवस्थेत आहे. तुष्टी, पुष्टी, लक्ष्मी, स्मृती याही रूपामध्ये ती दिसून येते. म्हणजेच या सगळ्या माध्यमातनं ती अव्यक्त रूपात आहे आणि व्यक्त रूपाने ती या स्वरूपामध्ये जाणवत असते. ही शक्ती रूपात सत्व गुणात असते, तेव्हा ती पद्मा परमेश्वराची शक्ती असते आणि तिच्या माध्यमातूनच संपत्ती, कांती, शांती, सुशीला, मंगला ही तिला नाव पडलेली आहे. ती करते काय? तर दया, कृपा, सहकार्य रूपामध्ये ती असते, म्हणजे रजोगुणात असते. लोभ, मोह, काम, क्रोध, मदविकारामध्ये, मत्सरामध्ये ती तमोगुणातही असते. ही आढळून येते त्या स्वरूपाने. ती आपल्या भक्तावर प्रेम करते, धर्माचरणांपासून विकास घडतो. ती साधकांना निर्वाण पद देते. अशा प्रकाराने ही राधा शक्ती ही दुर्गा शक्ती कार्यरत आहे. आता राधा शक्तीचा विचार बघितला तर असा लक्षात येतो, प्रेम, स्नेह, वात्सल्य, आत्मीयता या रूपाने राधा शक्ती जीवनामध्ये प्रगट होत असते. ती सत्व, रज, तम गुणात असते. भगवत प्रेम असते तेव्हा श्रीकृष्ण राधा अभिन्न असतात आणि म्हणूनच त्यांच्याशी संबंधी सख्य, सर्वस्व, स्वामी भावानी जर भक्तांनी नातं जोडलं तर त्याला त्याची अनुभूती येते.
रजोगुणात प्रेमाचा व्यवहार दिसतो. तमोगुणामध्ये आत्महत्या दिसते. सत्वगुणामध्ये बघा काय घडतं. रुक्मिणी कृष्णाला पत्र पाठवते. सगळा विचार तिचा सत्वगुणाचा दिसतो. त्यामध्ये संतोष आहे, हर्ष आहे, गुणरहितता आहे, अनासक्ती, सूक्ष्मदर्शता आहे, रूपसंपन्नता आहे. रासक्रीडेमध्ये ही शक्ती प्रगट होते. श्रीकृष्ण आणि गोपींनी जी महारास केला त्यावेळेला ही शक्ती प्रगट झालेली होती आणि म्हणून तिला एक वेगळं महत्व आहे. तसंच बघा, ज्या वेळेला भगवान कृष्ण जन्माला येणार म्हणाले, गोकुळ आणि वृंदावनामध्ये मी येणार म्हणाल्या बरोबर तिथे सौंदर्याने नटलं गेलेलं होतं. त्या भगवती शक्तीने नटवलेलं होतं. वात्सल्य, प्रेम, हर्ष हे सगळं त्या ठिकाणी अगोदरच प्रगट झालं. भगवंत तिथे आलेले आहे. तिसरी शक्ती लक्ष्मी शक्ती आहे. तिचं वैशिष्ट्य आहे, ती गती मती स्थितीमध्ये ती फिरत असते. स्थावर जंगम संपत्तीची ती अधिष्ठात्री देवता आहे. ती चंचल आहे असा आरोप मनुष्य करतो, पण तशी ते करणं बरोबर नाही. ज्याच्याकडे ती जाते तो मनुष्य चंचल बनतो आणि आरोप मात्र लक्ष्मीवर करतो. तो जीव जर सत्वगुणी असेल तर तिथे ती राहण्याचा विचार करू शकते. अचल श्रद्धेचा असतो तेथे ती स्थिर राहते. म्हणून तर तिला ध्रुवार नीतीर मम असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशी ही लक्ष्मी शक्ती कार्यरत आहे. सरस्वती आहे. वाणी, बुद्धी, विद्या, ज्ञानाची अधिष्ठात्री देवता म्हणजे सरस्वती. बुद्धी, कविता, मेधा, प्रतिभा आणि स्मृती त्या ठिकाणी ती देते. ती बोधरूपाने असते. तसंच ती स्वर संगीत रूपातही असते. तिच्या हातात वीणा आहे. वीणा म्हणजे नादब्रह्म आहे. ग्रंथ तिने धारण केलेला आहे, म्हणजे ग्रंथ निर्मितीचं निर्माण करणारी सामर्थ्य देते. मंत्र तंत्र मार्गाने हिची ही देवता आहे आणि म्हणूनच हिच्यामुळे वाणी ही सिद्ध होत असते. म्हणून हिची प्रार्थना करावी. या ज्या आहेत पाची शक्ती या जीवनामध्ये आवश्यक आहे, तर जीवन समृद्ध राहतं. एकच कुठल्यानी राहील म्हटलं तर त्या ठिकाणी समृद्धता राहीलच असं नाही. एखाद्या समृद्धता राहिली तर त्या ठिकाणी समाधान राहत नाही. सावित्री शक्ती आहे. आता सवितृ ही शक्ती आहे. तिचंच नाव आहे सावित्री शक्ती. याचा अर्थ आहे सवितृ शक्ती म्हणजे चैतन्य शक्ती आहे.
नाविन्यता निर्माण करीत असते. यामध्ये यश, सौभाग्य, चंचलता, भक्ती, श्रद्धा, विजय, प्रकाश, तेज या रूपामध्ये ती असते. तसंच गौरव यामध्ये होत असतो. मानापमान घडत असतं. ही शक्ती जन्म, मृत्यू, वार्धक्य आणि भीती, शोक या रूपाने तमोगुणाची असते. लक्षात ठेवायचं आहे, ह्या गोष्टी होतच असतात. प्रकृतीमध्ये ही शक्ती कशी भरून आहे, तर शक्ती शब्द आहे. श हा मंगलवाचक आहे. ती हा शब्द पराक्रमाचं द्योतक आहे. म्हणजे साधकाला ऐश्वर्य आणि पराक्रम देणारी ही शक्ती आहे असं म्हणता येईल. तिलाच ग्रंथकार भगवती म्हणतात. कारण ज्ञान, समृद्धी, संपत्ती, यश आणि बल हे शब्द भग असून त्या शक्तीला भगवती असं म्हणतात. कारण ही शक्ती सदा सर्व काळ भग रूपात आहे. या शक्तीच्या आधाराने महात्म्यांनी, व्यासांनी जे ग्रंथ लिखाण केलं, मनन चिंतन केलं, बुद्धीतले दोष नष्ट होऊन गेले. आणि म्हणून अशाही शक्तीचा विचार केला पाहिजे. साधकांनी याचं चिंतन घडलं पाहिजे. आणि म्हणून ही भगवती शक्ती 5 प्रकारची प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मनी धरावे ते होते, विघ्न अवघेचे नासो निराते, कृपा केलिया रघुनाथे प्रचिती येती. अशी ही विजया शक्ती आहे असं आपल्याला लक्षात येईल. या विजया शक्तीमुळेच जीवाच्या ठिकाणी आत्मविश्वास होतो. बुद्धी ही स्थिर झालेली असते. त्याचं आचरण करणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टी जरी कळाल्या, समजल्या, झालं तरी प्रत्यक्ष आचरण केल्याशिवाय पर्याय नाही. भगवंताची कृपा, भगवतीची कृपा ही सदैव सर्वांवर सारखीच आहे, अखंड आहे. घेण्याची क्षमता पाहिजे ना. त्याशिवाय तुम्ही कसं घेणार आणि कसं जीवन विकसित होणार आहे. भगवंतानी मनुष्य जन्म दिला, नरदेह दिलेला आहे. विचार करायचा आहे. अल्प आयुष्य मानवी देह, शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये रोगत्व बालपीडा क्षय, काय भजनासी उरले ते पाहे गा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. लाहो कोरा गाठ गाला मूळ बंदी, लाहो कोरा गाठ गाल मूळ बंदी, संगवा उगाची या उपाधी, राम राम स्मराधी,
राम राम स्मरारे, राम राम स्मरारे. एखादा वासुदेव येतो आणि सांगून जातो, अल्प आयुष्य मानवी देह. मानवी देह मिळणं हे दुर्लभ आहे. त्यातून ते अल्पायुष्य आहे आणि राहिलेल्या अर्ध झोपेमध्ये जात, अर्ध राहत आहे. त्याच्यामध्ये सगळं जमवून घ्यायचंय, कार्य करायचंय. म्हणून या भगवती शक्तीचं महत्व त्या निमित्ताने जाणून घ्यायचं हा महत्वाचा धाक आहे. पुढे व्यासांनी देवी भागवतामध्ये तुलसीचं चरित्र सांगितलेलं आहे. व्यास सांगतायत, पूर्वी नारद आणि नारायणांचा संवाद झाला. नारद म्हणाले नारायणांना, तुलसीचं चरित्र सांगा. तेव्हा त्यांनी सांगायला प्रारंभ केला. नारायण म्हणाले, दक्ष सावर्णी नावाचा मनु होऊन गेला. तो अतिशय पुण्यवान होता, विष्णुभक्त होता. त्याचा पुत्र ब्रह्मसावर्णी होता, त्याचा पुत्र देवसावर्णी होता, त्याचा पुत्र इंद्रसावर्णी होता. हे सर्व विष्णू प्रती होते. परंतु इंद्रसावर्णीचा पुत्र मात्र वृषध्वज हा नारायण, लक्ष्मी, सरस्वती यांना मानत नव्हता. तो महान शिवभक्त होता. शंकरांचंही त्याच्यावर पुत्रवत प्रेम असं होत. असा हा राजा एकदा त्यांनी भाद्रपदा महिन्यातील लक्ष्मी पूजनाचा अपमान केलेला आहे. माघ शुद्ध पंचमीला सरस्वती पूजनाचा भंग केला, विष्णूंची निंदा केली. हे सगळं ऐकून सूर्याला राग आलेला आहे. त्यांनी त्याला शाप दिला, तुझी संपत्ती भ्रष्ट होईल. झालं. आता शंकरही रागवले. का तर माझ्या भक्ताला शाप दिला म्हणून. ते त्रिशूळ घेऊन त्याच्या अंगावर धावले. सूर्यदेव घाबरला आणि तो ब्रह्मदेवांना शरण गेलेला आहे. ब्रह्मदेव म्हणाले, बाबा त्यांना थांबवणं माझ्या हातात नाही. असं करू, आपण त्वरित नारायणाकडे जाऊ. धावत पळत घाबऱ्या घुबऱ्या दोघही जण शिवांकडे गेले, विष्णूंकडे गेलेले. अरे असे घाबरे घुबरे का आलात तुम्ही इतक्या धावपळीत? तो पुढचं कारण सांगण्यापूर्वीच शिव तिथे शूल घेऊन आलेले. दोघांनीही विष्णूंना वंदन केलेलं आहे. विष्णू सिंहासनावर बसले होते.
शंकर म्हणाले, अहो वृषध्वज हा माझा शिष्य आहे, त्याला सूर्याने शाप दिलेला आहे, म्हणून मला राग आला. पण हा सूर्य आणि ब्रह्मदेव तुमच्याकडे शरण आलेले आहे. विष्णू म्हणाले, अहो ठीक आहे, तुम्ही दोघं येईपर्यंत बराच काळ निघून गेलेला आहे. या कालगतीमध्ये वृषध्वज मृत्यू पावला, त्याचा पुत्र रथध्वज तोही गेला, त्याचे 2 पुत्र धर्मध्वज व कुशध्वज आज आहे. महान आहे, तुदार आहे, पण ते सूर्याच्या शापामुळे निस्तेज झालेले. शाप हा व्यक्तीपुरता मर्यादित राहत नसतो, तो कुळाला कारणीभूत होतो. ययातीला शाप झाला, पण कृष्ण जन्मापर्यंत सगळ्यांनी त्याला टोकरलेलं आहे. शापिष्ट ग्रहामध्ये तुझा जन्म झाला, आणि अशा शापाच्या घटना अनेक कुळांमध्ये घडत असतात. त्याचा काही वेळेला शोधही लागत नाही. सगळं पाहून, सगळ्या रीतीने वागून सुद्धा जीवनामध्ये सदैव अपयश येतो. यासाठी भगवंताची का जीवानी सोडू नये. ते वैष्णव म्हणून असून लक्ष्मीसाठी तप करतायत. आता मग त्यांनी सांगितलं त्यांना, की लक्ष्मी त्यांच्यावरती प्रसन्न होईल. पण लक्ष्मीच्या आराधनेने पुढे ते पृथ्वीपती झाले. कुशध्वजाची पत्नी ही मालावती होती. ती कमलेचा अंश होती. तिला एक कन्या झालेली आहे. ती म्हणजे वेदवती होती. या जन्मातच वेदाचा स्पष्ट उच्चार करू लागली होती. लहान असतापासून तिचं स्वरूप प्रगट होत होतं. ती नारायणाची उपासक होती. पुष्कर तीर्थावरती तिने पुष्कर दारुण तप केलेले. त्यावेळेला आकाशवाणी झाली, बाई ग, तू या जन्मात उत्तम प्रकारचं तप केलेलेस खरं, पण तुला जो पती हवा आहे तो पुढील जन्मी मिळेल. हे ऐकल्यावरती ती गंधमादन पर्वतावर गेलेली. तिथे जाऊन उग्र तप केलं. रावणाने तिची छेड काढली, तिची अभिलाषा केली. तेव्हा तिला राग आलेला आहे. तिने रावणाला शाप दिलेला आहे, तुझ्यासह तुझ्या कुळाचा नाश होईल. रावणाने तिला स्पर्श केल्यामुळे ती योग सामर्थ्याने संपन्न होती. तिने आपला देह सत्वर अग्नी स्वाधीन केला योग बलाने. काही ठिकाणी संतात शरीर गंगेमध्ये सोडून दिले. रावण स्वस्थानी निघून गेला.
हीच वेदवती पुढे जनक कन्या म्हणून उदयाला आली. आणि तिच्यामुळे तिच्या प्राप्तीसाठी रावण लागला मागे. पूर्वजन्मीच्या तपामुळे तिला हरीचा अवताराचाच राम हा पती मिळाला. नारद म्हणाले, उत्तम फळ मिळालं म्हणजे पूर्वीच्या दुःखाचं सुख होतं. सीतेच्या स्वरूपामध्ये विविध प्रकारच्या वैभवाचा भोग घेतला. परंतु सीता राम यांचा विवाह होऊन सुद्धा पितृवचनासाठी त्यांना मनामध्ये 14 वर्ष राहावं लागलं. 13 वर्ष गेली. 14व्या वर्षी अग्निनारायणाच्या स्वाधीन तिला राहावं लागलंय. छायारूपी सीता तिथे प्रगट झाली. वनामध्ये त्या स्त्रीचं रावणाने हरण केलं. हे सगळं गुपित ठेवलेलं होतं अग्निनारायणाने आणि रामाने. राम रावण युद्ध झालेलं आहे. रावण व त्या युद्धामध्ये रावणाचा वध झाला. तिला अग्नी परीक्षा द्यायला लावलं. याचा अर्थ असा होता, मूळ अग्नीतली देवता सीता ही परत घ्यायची होती. छायारूपी सीता तिथे सोडायची होती. ते त्यांनी केलं. मग ती त्या ठिकाणी मूळ सीता ही प्रगट होऊन अग्नीतनं बाहेर आली अग्निदेवतेकडून. छायारूपी सीतेने पुढे पुष्कर तीर्थावरती तप केलं. स्वर्गामध्ये तिला स्वर्गलक्ष्मी म्हणून स्थान देण्यात आलं. अशी ही स्वर्गलक्ष्मी आहे. तेथेही तिने तप केलं. मेधावी नावाची ऋषींची कन्या होती. उत्तम पद्धतीला मिळेना. म्हणून तिने अनेक वर्ष तप आराधना केली. वडील तिचे गेले. दुर्वासांना हे कळलं. दुर्वास आले. दुर्वासांनी सगळं तिला सांगितलं, बाई अधिक मासाचं व्रत कर. तिची भक्ती शिवावरती होती. तिने शिवभक्ती केली. आणि बोलता बोलता 5 वेळेला मला हा तुझा पती मिळू देत, मला पती चांगला मिळू दे, तसं 5 वेळा शिवाला म्हणाली. त्याच्यामुळे 5 वर तिला शिवा तथास्तु म्हणाले होते. पुढे तिलाही स्वर्गलक्ष्मीने स्वीकारलं. तिथेही तप तिने केलं. आणि द्रुपदाच्या यज्ञामध्ये जी कन्या प्रगट झाली ती द्रौपदी होती. म्हणून तिला 5 वेळा 5 जणांचं पती व्हावं लागलं. कुशध्वजाची कन्या वेदवती ही पुढे सीता झाली. पुढेही द्रौपदी तिनेही तप केलं, शंकरांची आराधना केली. अशा प्रकारची तिला पांडवांची पत्नी व्हावं लागलं. धर्मध्वजाची पत्नी माधवी नावाची होती.
कार्तिकी पौर्णिमेला तिला शुक्रवारी सुंदर कन्येचा जन्म झाला. ती पद्मिनी होती, सुरेख होती. ती तुलसी म्हणून प्रसिद्ध पावली. तिने बद्रिकाश्रमामध्ये तप केलं. ब्रह्मदेव तिला प्रसन्न झालेले. ते म्हणाले, तुलसी, मी पूर्व जन्मीची तुळशीच आहे. मी पूर्वजन्मी गोपी होते, गोलोकात होते. मी कृष्णप्रिया होते. मी कृष्णप्रिया होती, दासी होते. श्रीकृष्णाने तसं बघायला गेलं तर मला तृप्त केलं. परंतु खरी पूर्ण तृप्ती माझी त्याच्या सान्निध्यात झाली नाही. राधेने हे ओळखलं. राधेने मला शाप दिला, मानव योनीत जाशील. आणि तुझ्या वेळेला कृष्णाने भारतवर्षामध्ये जन्म घेतला. त्यावेळेला तुलसी भूलोकी आलेली आहे. तिथेही पुन्हा तिने तपसाधना त्याच्यासाठी केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. कृष्णाच्या अंशापासून उत्पन्न झालेला सुदाम नावाचा गोप होता. राधेच्या शापानी तोही धनुवंशामध्ये शंखचूडा म्हणून आलेला आहे. त्यावेळेला तू त्याची अपेक्षा करत होतीस, तो करत होता, ती होऊ शकली नाही. सुदामी भारतवर्षामध्ये आला. त्याला पूर्वजन्मीचं स्मरण झालेलं आहे. ब्रह्मदेवानी षोडशाक्षरी राधेचा मंत्र दिला, तुलसीला दिला. तिची साधना सुरू झाली. शंखचूडाला कृष्ण मंत्राची साधना सांगितली आणि त्यांनी पुष्कर तीर्थावरती तिथे केलं, साधना केली. कालांतराने दोघांचीही भेट झाली. ब्रह्मदेवांनी दोघांनाही विवाहबद्ध व्हायला सांगितलं. दोघांनी गांधर्व पद्धतीने विवाह केला. आता दोघांच्याही मनात तोच भाव होता. शेवटी धनुवंशातलाच असल्यामुळे देवदानवांच्या युद्धामध्ये देवांना त्यांनी पराभूत केलं. आता सगळे देव शंकरांकडे जावे त्यांनी ठरवलं. कर्म, भोग, शुभ, हर्ष, सुख, दुःख, भय, शोक, मंगल वगैरे सगळं हे जे कालाने अगोदर योजून ठेवलेलं आहे. म्हणून कालामुळे बीजापासून वृक्ष होतात, फळं येतात. तसं या ठिकाणी हे सुंदरी काळामुळे ब्रह्मदेव जग निर्माण करतो. काळामुळे उत्पत्ती स्थिती लय घडतं. तेव्हा शंकरांना शरण जावं. मग शंकरांकडे जातात. भद्रकाली स्कंद यांचा शंखचूडा बरोबर संग्राम होतोय.
शंखचूडाजवळ एक कवच होतं. त्यांनी दंडाला बांधलं. विष्णू ब्राह्मण रूपात येऊन भिक्षा मागितली, ते त्यांनी दिलं. ते त्यांनी भुर्जपत्रावर मंत्र लिहून सोन्याच्या तायतामध्ये घालून दंडावर बांधलं. मग तो ते कवच घेऊन शंखचूडा रूप घेऊन तुलसीकडे गेला. तोपर्यंत शिव सूक्ष्म शूल घेऊन शंखचूडावर चालून गेले, त्याचा वध केला. आता त्याला दिव्य रूप प्राप्त होऊन तो वैकुंठाला गेला. मग शंखचूडाचं रूप घेऊन विष्णू हे तुलसीकडे आलेले. तुलसीला पहिल्यांदा शंका आली, पण त्यांच्या दंडावरती तोच ताईत दिसल्यामुळे तिने जेव्हा त्याच्याबरोबर कामक्रीडा केली, त्यावेळेला तिला कळलं हा वेगळाच कोणीतरी आहे. हा आपला पती नाही, म्हणून तिने शाप दिला, जो कोणी आलाशील तो पाषाण होईल. म्हणून विष्णू पाषाण रूपी झाले. त्यालाच पुढे शालिग्राम असं म्हटलं गेलं. तिलाही तुळशी रूपाने राहावं लागलं. शंखचूडाच्या अस्थी ज्या होत्या त्या समुद्रामध्ये टाकल्या. तिथे शंख निर्माण झाले. शंखातून आवाज असतो. त्या आवाजामध्ये आवाज जेव्हा येतो तेव्हा तिथे लक्ष्मीची वस्ती असते, अन्यथा नुसता शंख होतो. म्हणून अशा प्रकाराने शालिग्राम शिला ही पवित्र आहे आणि तुलसी शिवाय त्याचं पूजन पूर्ण होत नाही. एक तरी तुळशीपत्र शालिग्रामाला व्हावं आणि शालिग्रामाचं वैशिष्ट्य त्याला केवळ पुरुषांनी त्याचा स्वतःला स्पर्श करायचा आहे, असं त्याच्या पाठीमागे काही तंत्रशास्त्र आहे. पटेल त्यांनी त्याचा विचार करावा, नाही त्यांनी सोडून द्यावं. आणि म्हणून अशा प्रकाराने हे तुलसीचं चरित्र देवी भागवतामध्ये अतिशय विस्तारपूर्वक आलेलं आहे, असं आपल्याला लक्षात येईल. म्हणून राजा जन्मेजयाला व्यास देवीचं चरित्र सांगताय. ब्रह्मांडाची उत्पत्ती ही सांगून झाली. गुणांचा विचार झाला. सत्वगुण रजय निर्माण झाले. सत्वगुण आनंद रूप आहे. त्या सुखापासून आनंद निर्माण होतो. सत्वगुणाच्या योगाने सुखाची प्राप्ती होते. मग सत्वगुण असतो कुठे? बोलण्यात वागण्यात सर्व कृतीमध्ये सरलता, सत्य, शौच, श्रद्धा, क्षमा, धैर्य, लज्जा, शांती, संतोष ही सगळी सत्वगुणाची लक्षणं आहेत. त्याचा वर्ण हा श्वेत आहे. सत्वगुणाचा आचार करणारा हा धर्मावरती प्रेम करत असतो. सत्वगुणामुळे मनातील भाव उचंबळून येतात.
सत्वभाव चढून येतात. सत्वगुण मनाला निंद्य कर्मापासून परावृत्त ठेवतो. म्हणून गीतेमध्ये श्रद्धेचे 3 प्रकार सांगितले: सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा, तामस श्रद्धा. अशा प्रकारांनी सत्वगुणाचं वर्णन जन्मेजय राजाला व्यास सांगताय. रजोगुणाचा वर्ण रक्त असतो. हा अद्भुत अप्रीती निर्माण करतो. रजोमुळे सदैव दुःख अनुभवायला येतं. दुःखाशी त्याचा सहयोग असल्यामुळे त्याच्यापासून अप्रीतीच निर्माण होते. द्वेष, द्रोह, मत्सर, दुराग्रह, उत्कंठा, निद्रा, अभिमान, राज हे सगळे राजसी श्रद्धेचे निग्रह निर्माण करणारे. तमोगुणाचा वर्ण कृष्ण आहे. त्यापासून सदैव दुःखच निर्माण होतं. आलस, निद्रा, दैन्य, भय, विवाद, कृपणता, वैषम्य, नास्तिक भाव, दुसऱ्याचे दोष पाहण्याची वृत्ती ही सगळी तमोगुणाची श्रद्धा असते. म्हणून मनुष्याने सदैव सत्वगुणाचा अंगीकार करावा. सदैव सत्वगुणाची अंगीकार केल्यामुळे रजोगुण अत्यंत संयमाने पाळावा. शक्यतो तमोगुणाच्या वाटेला जाऊ नये. परंतु असं लक्षात येतं, कोण्याही एका व्यक्तीमध्ये परिपूर्ण सत्व रजतम गुण दिसून येत नाही. तिन्हीचंही मिश्रण असतं, पण त्याचा प्रभाव कोणाचा जास्त याला महत्व आहे. हे सर्व गुण परस्परात एकमेक मिसळलेलेच दिसतात. निदान सत्व रज गुणात तरी जीवानी राहावं. तमोगुण नष्ट करण्याचा प्रयत्न करावा. सर्व गुण एकमेकाच्या आश्रयानेच राहत असतात. आणि म्हणून एक लक्षात ठेवायची गोष्ट, अति चांगलं वागणं सुद्धा व्यवहारामध्ये वाईटच ठरतं. म्हणून वाईट वागायचं नाही, परंतु व्यवहार करत असताना त्याचं चिंतन ठेवायचं. सर्वत्र गुणाचं मिश्रणच असतं. यासाठी व्यास म्हणतात, सदैव मनुष्याने श्रवण करावं, चांगल्याचं दर्शन घेत जावं, त्याच्यावर विश्वास हवाय, कवायत नको. उदाहरणार्थ, तीर्थयात्रा केल्या पण अंतरंगातील द्वेष विचार विकार गेला नाही तर त्याचं फळ निष्फळच म्हणावं लागेल. कारण रजतमो गुणामुळे तपाची हानी होते, यश मिळत नाही. हे पहा, कृषी कर्मातून आज आपण अन्न निर्माण करतो, ते फळ या गुणाचं आहे. त्यामुळे गुणाचा प्रभाव राजाला ते सांगत आहेत. हेच या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल आणि त्याप्रमाणे हे दिसतं. म्हणून ज्ञानप्राप्तीचं अंतरंगाचं साधन म्हणजे श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रिया. बहिरंग साधन इंद्रिय निग्रह आचरण कसं असावं यासाठी तन्मय व्हावं, इंद्रिय ताब्यात ठेवावी. खिडक्या दार असली तरी प्रकाश बाहेरचा आत येतो, पण बंद केला तर प्रकाश बंद होतो.
खूप मोठ्याही चालत नाहीत, खूप लहानही चालत नाही. आतला प्रकाश पाहण्यासाठी बाहेरचा प्रकाश बंद करावा लागतो. त्याप्रमाणे संचित कर्म सतत भर पडली तर शरीर संयमाने चालत राहतं. मनाकडून चाललं आहे यासाठी इंद्रिय मन निग्रह दोन्ही हवा. एक असून चालत नाही. दुर्योधनासारखे जीव कर्मानुसार आणि बुद्धी घेऊन आले पण उपयोग नाही. कृष्णाला सुद्धा कैद करायला निघाले होते, पण द्रोण भीष्मांनी विरोध केला, समजवलंय हा कृष्ण वेगळा आहे, हे लक्षात ठेवायचंय. याप्रमाणे हे सगळं घडत असतं. म्हणून ईश्वरी शक्तीचं भक्तीचं परिवर्तन झालं पाहिजे. ती जीवनात दिशा आणि गती आहे. आपण प्रेम करतो म्हणून ज्यांनी प्रेम करावं हा स्वार्थ आहे. प्रेम न करणाऱ्यावरही प्रेम करायचंय, ते विशुद्ध प्रेम आहे. ते भगवती भगवंत साक्षात प्रेमशक्ती भक्तीची मूर्ती आहे. त्या ठिकाणी आपल्याला प्रेम करायचंय आणि या भगवंताला शरण जायचंय. भगवंतावरती आपण त्या ठिकाणी शरण जाऊन त्याच्या कृपाछत्राखाली आपलं जीवन सुख समृद्धीमय करायचंय. अशा प्रकाराने आपण या ठिकाणी 9 दिवसाचं भगवतीचं सगळं चरित्रच्या माध्यमातून त्याचा उपदेश सगळा समजून घेतलेला आहे. आपल्या सर्वावर या भगवतीची कृपा व्हावी अशा प्रकारची प्रार्थना करून देवी भगवतीला मी वंदन करतो. हरि ओम तत्सत. काय नवाचा मनसेंद्रिय बुद्ध्यात्मनामा प्रतिस्वरो करो यद्यं सकलं परस्मै नारायणाय ते समर्पयामि. हरि ओम तत्सत.